मी नाही इथं. उठ 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 उठ. खोल आहे रे. 200 रुपयाच्या गॉगल साठी पाण्यात उतरायला लागले. आता आम्ही आलेलो आहोत गोरखगड प्रवेशद्वारजवळ. आता इथून आपण गोरखगड चढायला सुरुवात करणार. चालू झालं चढायला. भीमाशंकर अभयारण्यात हा किल्ला येतो. घनदाट जंगलात असा असलेला हा किल्ला. तर आता हा समोरचा डोंगर पार करून आपल्याला हा या गोरखगडावर जायचा आहे. गोरखगडाची उंची 2135 फूट उंच आहे. कशी आहे वाट कशी आहे? कालच्या विषय बरी आहे. मात्र पूर्ण जंगलात न वाट आहे. तर पूर्ण जंगलात न वाटा. आता एक डोंगर झालाय पूर्ण चढून उतरून. आता हे दुसरा डोंगर म्हणजे मग गावला असता की चष्मा कुठे पडला. चष्मा कुठं पडला त्याचा सुद्धा नाही. खाली बघा काय कुठं पडला एक डोंगर पार करून आला जातो ना. बघूया आता बस. नाही तू घालून आलता. तुला सुद्धा नसते रे. घालून आलतास काय? नजर आली 100 रुपये तुझ्या पण नजर लावली. माझा काय जमत मला तुझ्यात. बरं राहू दे. चला उठा. आता आम्ही गोरखगडच्या बरोबर पायथ्याशी आलेलो आहोत. हा समोरचा जो डोंगर दिसतो हा गोरखगड. किल्ल्याकडे जाणारा मार्ग इकडून जायचं रे आपल्याला. आम्ही आलेलो आहोत गोरखगडाजवळ. आता या दगडात कोरलेल्या पायऱ्यातून आपण चढत चढत वर जायचं आहे. वर दरवाजा दिसतोय मी नाही इथं. ए चल रे. टांगी पाणी पितो. पाणी वर प्यायचं. वर 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 प्यायचं. चल टाइमपास नको रे. चल चल बॅग म्हणून घेतलं मी तुझ्या मध्ये घे मध्ये घे जरा. चल की मग. ए पुढं चप्पल इथं काढ. इथे काढ. इकडे काढ. आणि माणसं दगडून ठेवले. मी येत नाही रे. येत नाहीस. अरे बाबा चल की. ए ते चल निम्या ऑर्डर. चल चल. कालच्यापेक्षा सोपा आहे. कालच्यापेक्षा सोपा आहे. कालची दांड्याच्या दरी वेगळी होती. हे माझा मोबाईल पडणार. थांब. बॅगेत घाल. बॅगेत घाल. पॅन्ट पडत असेल पॅन्ट बी काढ. मात्र वर चढायचं. कालची तरी लय वाईट होती. आजची काय नाही. चल. ए कानपडा मारीन चल ना तर एक. चल की तिकडे बघून तिकडे. उचलाले बघ. थांब म्हणता. ए श्रीकांता उचलाले बघ ते. उठ 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 उठ. कॉल हे बघ. कॉल धरून ओढ अजून सांगवले. ए चल चल चल. हे बघ इथं हीच पत्र चल. हीच पत्र चल. हे बघ. ए हीच पत्र चल म्हणले ना तुला. अरे इथनं उतर की खाली. नाही तू उतर. इथनं खाली उतर. निम्यात नाही.
चल की. अरे नाही जाऊ. नाना शिस्तात चल. आणि आहे. काय माझी अब्रू काढ टाकला तरी हे बघ. अरे हे बघ आरडी इकडे बघ. तू शिस्तात तुझ्या पद्धतीने चल रे. आम्ही हाय की. हे बघ ती उभारल्यात की नाही ती उभारल्यात तिथं चल आणि तिथनं ये खाली इकडे चल. ओढत न्यायला उगाच जाऊ नको. हे जावं नाही. काय, ओढत न्यायला मग शेड फाटतात. तू काल काय बोललास? काय काल काय बोललास तू? दोन पण तुला यायचं होतं, तू पण तिथून ये. हा मग आता काय म्हणतोय आता हे बघ. नाही मग फाटलं बघ. हे जावा रे तुम्ही माझ्या नादाला जाऊ. अरे हिच पद्धत चल की निम्म्या पद्धत चल तुझ्या पद्धतीने चल. काय तुला काय फास्ट चली काय तुझं तू येऊन चल पुढे. नाही मी बघितलं तुम्ही जाऊ. चल. जाऊ, जाऊ, जाऊ. पाहुणा परवडला मला तू नांदा त्याच्याविषयी कर. पाहुणा बरोबरला पाहुणा आता इथं हागला असता निम्यार दे तुझे तिथे काय खाली हागला असता तू पाहुणा. एवढ्या मिनिटं करायला लागत नाही त्याला. हे नाही जा. चल तू. चल की रे. हे नाही तुम्ही जाऊ टाइमपास करून जा. अरे हिच पद्धत चला का बोले. मला यायचं नाही बाबा तुम्ही तुम्ही जावा. माझी काल बघून फाटल्या. तुम्ही काल दाखविला कलावंती दुर्ग तो तेव्हाच माझी काल फाटली आहे. काय नाही तुम्ही जावा. एक वेळ मला इथेपर्यंत चाललाय तो. हे नाही रे तू मोबाईल दे. नाही रे मोबाईल देत नाही मोबाईल देत नाही. मोबाईल देत जाऊ, नाही. घेऊन जा. घेऊन जा मोबाईल. चल चल. तू कुठं जातो हे नाही रे बाबा मी येत नाही. तू कुठं जातो घेऊन जायचं त्याला. हे मी येत नाही मला ए, येत नाही. नाही नाही नाही. हे बिस्किट उडायत. आता मी तिच्या बॅग एवढी ठेवते काय त्याला मी ओढत हे नाही रे. हे सध्या मी येत नाही तू. हे जाणी मी येत नाही. हे बघ हे ऐक ऐक सांगतो ऐक. हे बघ इकडे तुला लास्ट पर्यंत तिकडे पाणी बिणी काय पडचिला रे हे. हे राहू दे या. तू फक्त गाव भांडणं झाली तर चालशील गावचं फक्त. आरडी काय वर आहे भ्यालाय. आरडी कॅन्सल झाला आता तू काय वर येत नाही. आणि साथीदार आपला तुटला. तटल्या आता आपण जाऊया झाला वर. जायचं आता तुला कालचं हे बघून त्याला वाटलं जरा हे असं अवघड आहे वाटायला म्हणतो. एवढं काय अवघड नाही आहे. अवघड का तसं काय नाही आहे. हे आलं आलं. आला आला आरडी आला. निम्म्या वाटावर आम्ही गेल्यावर आला शेवटी आपणच आलेला आहे. मोबाईल साठी आलाय तो पण. वर येणार आहेस कुठे. हे आता तुझं तू निर्णय आता काय पण धरायला आहे रे. हे नाहीस वर आरडी तू जाऊन जायला नव्हती काय. चला सोपं करून ठेवल्यात. खाचा येते गच काय तरी. इकडे गाडी इकडे एक 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 पाय ठेव. चल आरडी कसं काय आलेला आहे वर. मी जाऊ रे. तरी मोबाईलची बटन प्रेस व्हायला. नाही नाही आम्ही आता आलेलो आहोत दरवाजातून आत आणि आता अजून थोडं वर जायचं आहे. चल इथून आपण वर आलेलो आहोत दरवाजातून आणि आता अजून थोडंसं वर जायचं आहे. इथं आपल्याला वर चढते वेळी एका पायरीमध्ये कोरलेले शिलालेख पाहायला मिळते आणि इथून आता वर जायचं आहे. चला अजून आपल्याला खूप वर जायचं आहे. इकडे जसं जसं वर येईल तसं तसं पायऱ्या दिसायला लागल्यात. जाऊ का त्यांना. कोरलेले पाहायला मिळते. चला आज जंपूया. चला काय आतमध्ये सगळं घाण करून टाकलेलं आहे. इथं पण पाण्याची टाकी आहे. इथं पण पाण्याची टाकी आहे. इथं पण गडावर जास्त म्हणजे पाण्याची टाकीच आपल्याला पाहायला मिळतील.
हम्म. दगडात कोरलेल्या पायऱ्या असतात. पायरीवरून चढत चढत एकदम आता वर शेवटचं टोक. चला वर, हळूहळू चला वर. गडाच्या एकदम वर आलेलो आहोत आणि इथं पाठीमागं महादेव मंदिर आहे. इथं पत्र येण्यासाठी खूप अवघड रस्ता आहे. मी आता गड उतरायला सुरुवात केलेली आहे. अतिशय अवघड अशी वाट आहे. हे बा, भीत 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 सर्व गड उतरत आहेत. इकडे बघ, काय पाहिजे तुझी आहे कसं काय बोलणार चल चल चल. आता ही अशी खाली दरी आणि खाली अशी वाट जायची आहे. का नाही कांदा येतील का नाही. सरळ उभं उतरायला. येणार का नाही खाली. आ गया आ गया. आता इथले का नाही तरी पण काय नव्हती डेंजर आहे. लई वाईट सांभाळून या पाहिजे बाबा. पावसाळ्यात येण्याचा काय वेळ नव्हता. चप्पल काढून घेता वर. तो घाम फुटायला. चला अजून खूप जायचं आहे. इथून खाली जायचं आहे. पूर्ण उतरून आता खाली आलेलो आहोत आम्ही आणि आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. काल रात्रीचं उरलेलं जेवण आता जेवायचं आणि हरिश्चंद्रगडचा रस्ता धरायचा. तर आज आमच्या ट्रिपचा 6वा दिवस. आता आम्ही आलेलो आहोत जुन्नरजवळ. हरिश्चंद्रला जायचं होतं, मात्र हरिश्चंद्रचं कॅन्सल करून आम्ही आता हडसर किल्ल्याला जाणार आहे आणि हडसर किल्ला करून मग हरिश्चंद्रला जाणार आहे. रे हां आम्ही आता आलेलो आहोत हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी. हा जो पाठीमागे दिसतोय हा आहे हडसर किल्ला. हडसर किल्ल्याला पर्वतगड असेही म्हणतात. शहाजीराजांनी 1636-37 मध्ये जो तह केला होता त्या तहात हडसर किल्ल्याचा उल्लेख होतो. होय आम्हाला वाट काय समजणार आल्या. इकडनं चल, डावीकडनं चल. पाण्याच्या वाटण चला रे. ठिकाणा कुठे आहे? डावी काय नाही रे तुम्हाला. ही पहा आमची गाडी. इथून आम्ही चलत 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 निम्म्या वाटावर आलेलो आहोत. निम्म्या वाटावर आपण आलेलो आहोत आता गाडीपासून. इथून आता पायरीची वाट चालू झालेली आहे गडावर जाण्यासाठी.
दिसते ती तटबंदी आणि तिथूनच दरवाजा आहे किल्ल्यावर आत जाण्यासाठी. खूप जमरण्यात दिसतो. दरवाजाजवळ जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. खूप हालत बेकार होते. अध्यक्ष कोलॅप्स झालेले आहेत. अध्यक्ष काय झालं तुम्हाला सांगा आम्हाला. काय वाले नाश्ता चढवून आणलाय अजून डोळ्यातलं पाणी. अजून एवढ्यावर जायचं आहे. चला चढून आम्ही उभं राहिलेलो आहोत आणि इथून अशी वाट आहे किल्ल्यावर आत जाण्यासाठी. हे कोरून दरवाजा केलेला आत जाण्यासाठी वाट केलेली आहे. हा जो दरवाजाची वाट आहे ही पूर्ण दगडात करून केलेली आहे. तर कुठेही आपल्याला बांधकाम बघायला मिळणार नाही. पूर्ण दगडात करून वाट किल्ल्यावर आत जाण्यासाठी वाट केलेली आहे. आणि जे बांधकाम आहे हे तटबंदीचे बांधकाम इथून दिसते आपल्याला. दरवाज्यातून आत आल्यानंतर ही वाट अशी फिरून इकडे किल्ल्यावर जाते. ही जी वाट आहे ही पूर्ण दगडात कोरलेली आहे वाट. हे बा या साईडला आपल्याला असा डोंगर दिसतो आणि ही मधून वाट पोकरून तयार केलेली वाट आहे. या वाटेतून आपण वर आलो की आपल्याला अजून एक दरवाजा दिसतो. इथे आपल्याला आणखी एक दरवाजा पाहायला मिळतो. हा पण दरवाजा दगडात कोरूनच केलेला आहे. बांधकाम तुम्हाला कुठेही दिसणार नाही याचे. दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर ते एक आपल्याला या साईडला एक आणि या साईडला एक छोट्याशा अशी खोली पाहायला मिळेल. ही जी खोली आहे ही पण पोखरूनच तयार केलेली आहे. दगडात पोखरलेली खोली आहे. बघा पायऱ्या चढून वर आल्यानंतरच समोर दिसते ही आपल्याला पाण्याची टाकी. 1670 साली सांदेरच्या विजयानंतर शिवरायांनी हरिश्चंद्रगड, जीवधन किल्ला तसेच हा हडसर किल्लाही जिंकून घेतला आणि हा किल्लाही स्वराज्यात सामील झाला. इथं आपल्याला कमानी टाक पाहायला मिळते. कमानी टाक मारलेले. हे आहे कमानी टाक. चला रे पुढे जाऊन पाहूया काय दिसतं. इथे किल्ल्यावर आपल्याला महादेव मंदिर एक पाहायला मिळतं. आज जाऊन आपण आता दर्शन घेऊया. चला गडाच्या उत्तर बाजूस हनुमान देवाचे दगडात कोरलेले शिल्प पाहायला मिळते.
पूर्वेकडून वाट आहे ती म्हणजे खुंटीची वाट. तर या वाटेतून आपण वर येऊ शकतो. थोडीशी अवघड वाट आहे. मंदिरमध्ये जाऊन पाहू आपण कसे मंदिर आहे. थोडी पडझड झालेली आहे मंदिराची. आणि ते आहे देवीची मूर्ती तोडलेली आहे. झाडाला साकार दिला आणि इथेच एक परत एक दगडाला आकार दिलेला पाहायला मिळतो आपल्याला. एक पाणी टाके या साईडलाच, आणखी एक पाणी टाके. एवढ्या एरियात पाणीच आहे सगळे. पाणी आहे इथं पण पाणी दिसतंय, म्हणजे इथं पाणी दिसतंय आणि इथून जी वाट आहे इथं बी पाणी दिसतंय. आणि तिथं पण पाणी आहे. थोडे समोर पण आहे. तिथे ते झाडाच्या खाली बरोबर. आम्ही आता आलेलो आहोत गडावरील धान्य कोठारजवळ. हे पण दगडात पोखरूनच केलेलं आहे. हे आहे गडावरील धान्य कोठार. ज्यावेळी आपण धान्य कोठारमध्ये इथं प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला 3 खोल्या पाहायला मिळतात. एक आहे ही समोरून, एक इथं उजव्या साईडला एक आहे आणि ही डाव्या साईडला आहे. ही डाव्या साईडची खोली आहे, ही एकच खूप मोठी खोली आहे आतमध्येच. आणि जी समोरली खोली आहे त्यात आत गेले त्यावेळी आपल्याला 3 अंडरग्राऊंड खोल्या परत इथं पाहायला मिळतात. ही इथं पहिली एक आहे खोली, इथून उतरायला पायऱ्यासुद्धा आहेत. आणि ही दुसरी खोली आहे अंडरग्राऊंड. चला सांग, ही दुसरी अंडरग्राऊंड खोली आहे. पायऱ्या काय झाला आणि इथं ही तिसरी खोली आहे. आणि जी उजव्या साईडची खोली आहे त्यामध्ये आणखी एक अंडरग्राऊंड खोली आपल्याला पाहायला मिळते. इथं पण जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे पाणी जाण्यासाठी सर्व केली आहे. पूर्ण गडाच्या घरी पाणी लागलं. इथून पाणी सगळं बाहेर. आणि इकडे तशी ती चर मोठी केली आहे. इकडे सगळे पाणी दरीत. आता रतनगड किल्ल्यावर जायचं. किती किलोमीटर आहे? एक असं 50-60. 50-60 दीड तासाचा रस्ता कंटिन्यू गेला तर. चला पहिला तर जीव्या मग जाऊया. चलो चलो फोटो कसं खतरनाक लागली. आजचा आमचा ट्रिपचा 7वा दिवस. आम्ही आता रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी गावाजवळ थांबलेलो आहोत. तर इथं एक अमृतेश्वर मंदिर आहे या रतनवाडी गावात. तर पहिला आम्ही ते मंदिर पाहणार आणि मग रतनगडावर जाणार. आम्ही आता आलेलो आहोत रतनवाडी गावातील अमृतेश्वर मंदिरजवळ. हे मंदिर 12व्या शतकात बांधलेले आहे. अतिशय सुंदर असे दगडात मंदिर बांधलेले आहे. आणि हे प्रवेशद्वार जे आहे मंदिराचे ते पूर्वेकडून केलेले प्रवेशद्वार आहे.
किल्ल्याच्या पश्चिम बाजूसही आपल्याला एक दरवाजा दिसेल आत जाण्यासाठी. आता आम्ही गड चढायला सुरुवात करत आहोत. तर हा जो समोर दिसतोय हा आहे रतनगड आणि इथून आपल्याला चलत आता जायचं आहे. परत घडला असता. किल्ल्यावर जी जायला वाट आहे त्या वाटावर हे अशा प्रकारे रेबीन बांधलेली आहे, म्हणजे आपल्याला वाट लक्षात येते. रतनगडावर जात असताना पहिला स्टॉप आणि आम्हाला एक नवीन सोबती मिळालेले आहेत. सांगली गावचे योगेश आमच्यासोबत सामील झालेले आहेत. पुढे जाऊन आम्ही मेट्रो 5 वेळा आता जी 5वी वेळ विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. चला श्रीकांत, चला पुढे. इथून वर चलत आल्यानंतर आपण येतो गडाच्या पहिल्या दरवाजापाशी. मस्त वाटलं. काय किती वस्तू करलेलं अजून आहे तसं थांब बघूया. गणपतीचं गणपतीची आहे तसं हे पहा. थांब थांब की जरा पुस्तक हे लागलं. गणपतीची अतिशय मस्त सुंदर मूर्ती कसलं भारी दिसलं नाही का मला? मी मॅप गणेश दरवाजा. तिथे वरती आहे का पाणी काय? गडावर आल्यानंतर रतनगड कुलस्वामिनी चप्पल फुटत समोर रत्नवाई माता. आम्ही ठाकर या रानाची पाकर. हा गडाचा आपल्याला दुसरा दरवाजा लागतो. इथं पण कोरीव काम मस्त केलेलं आहे. आपल्याला बुरुज एक पाहायला मिळतो. किती विमान चाललंय. ते आपल्याला काहीतरी पाहायला मिळते गडावर. इथे अशी इथून वाढ गेली. ते आत मुजले ते. हे जे दिसतंय हे रतनवाडी गाव आहे. तर या गावात आम्ही संध्याकाळी वस्ती केली होती आणि इथून आता या वाटेनं चलत आम्ही रतनगडावर आलेलो आहोत. आणि हे निसर्गाचे दृश्य. ही पश्चिम बाजूस असलेली वाट.
वाट आहे रे. इकडे ये कळते तुला जरा दगड काढतो एवढं आहे ना. बरे आहे ना टाक पाणी स्वच्छ बघ केवढा आहे. स्वच्छ पाणी आहे इथं. गेला बघल. उडी गेला बघल. मार उडी मार. गेला. काय मोबाईल पडला. गॉगल घालवल्या. माझा आता गॉगल पडलेला काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे. ते हेनच पडला सोडा माझा गॉगल. बरपागत पाणी. कार किट पाणी आहे. खोल आहे रे. एक भिजलाचीच जा रे. रे भिजलाचीच जा की. आता काय करणार तू दागे खाली अरे आता भिजलाच आहेस तू. येते येते. प्लेट काढायला लावली ते म्हणून मला कसं मला कसं प्लेट काढून जा. जावलच ना आता बरोबर. गॉगल काढून तू उठायचा. थांब रे. खोल दिसत. अरे बुडून बघ की. आम्ही वर आहे की. भ्यालाच का जा. बुडबुडा किती खोल आहे. भ्याले रे ते. काय म्हणलास. पायाकडनं जाऊ गॉगल आणायचा आम्हाला सांगायची. खोल आहे काय. गॉगल आणायचं आणायचा. चारड्याला काय मजा वाटत आहे. एकटा बस रे. इथं बस या. कडे इथं बस या. पाण्यात टाकाल मग पायात पाण्यात पाण्यात पाणी मदत येतो. जा की तू वाचतो. या खाली. तिसरा प्रयत्न श्रीकांत रणनवर यांचा. काय सांगा तिसरा प्रयत्न आहे. श्रीकांत रणनवरे गेले 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 थांब गेले थांब. गेले गेले गेले. आला आला आला. गावला 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 काय दाखव. चाकू पडला इथं पण काढ. चाकू पडला इथे काढ. चाकू बोंबलून देतो ना. म्हणून देतो. पाणी बघती पहिला. अरड्याव कसं कुजलं. घ्या चाकू काढता. आमचं चाकू नाही. जा कांदा का पाहिजे इथे. काकडी खायची. जा चाकू आण जा. पाणी स्वच्छ होतं थोडं. आणि कसं वाटत. मी हातपाय धुणार होतो. काढून ठेवा गेलो आणि वरती गावगाल होता. पडलंय बरं झालं. चांगलं झालं ना. आम्हाला बरं वाटलं. रांगे कामाला आले बघा. तरी श्रीकांतनं माझा गॉगल काढून दिलेला आहे. चला गॉगलचा. एक नंबर चकचक सगळी घाण गेली. 400 रुपये आठवण राहिली. आणि ह्यो पण जरा फ्रेश झाला थंड पाण्यात. 200 रुपयाच्या गॉगल साठी पाण्यात उतरायला गेले. 200 असता तर उचलला नसता. हा इथं कडेड पॉइंट आहे. आणि हा आहे त्र्यंबक दरवाजा. आपण जायचं त्र्यंबक दरवाजा जाऊ. इथं कशी देवळी गेल्या बघ. अरे मस्त आहे दरवाजा. हे दगडात केलेला दरवाजा आहे. बांधकाम नाही आहे दिसत कुठे. पोखरेला आहे दरवाजा. इकडून येण्यासाठी गडाला अजून एक वाट आहे. ही जी वाट आहे ही उत्तर दिशेकडून येणारी वाट आहे गडावर येण्यासाठी. आम्ही ज्यावेळी गडावर आलो ती गडाची वाट ती आहे. आता इथं कडेलोडच्या पॉईंटजवळ आपण आलेलो आहोत. आणि इथूनच आता परत आपल्याला तिथे जायचं आहे गड उतरण्यासाठी. गड उतरायला चालू करूया. चला जायचं ना. चला जाणार. भेटूया नंतर. ओके.
आता उडं नाशिक भारी वाटलं बरोबर. चालते चला चला रे आपण बी आता जायचं हरिश्चंद्रगडला. तर काल आम्ही रतनवाडीच्या इथे सरपंच साहेबांच्या आम्ही घरी राहिलो. चांगली सोय केली त्याने. चांगली सोय केली आणि रूम पण एवढ्या रूम मध्ये ह्यांची एक नंबर जरा रूम वाटली. म्हणजे मोठी आगळ पण आणि सोय जरा चांगली एकदम झाली. धन्यवाद काका. चला आज आमच्या ट्रिपचा 8वा दिवस. आज शेवटचा दिवस आमच्या ट्रिपचा. आम्ही आता हरिश्चंद्रगडला जात आहोत. इथे गडाच्या खालीच आम्ही आज वस्ती केलेली आणि आता गड चढायला आम्ही सुरुवात करत आहोत. पाचनई गावातून ही वाट जाते हरिश्चंद्रगडासाठी. दादा जरा साईडला हो. कुठून आलाय? कोल्हापूर. तांबडा पांढरा आहे मग तांबडा पांढरा रस्सा. हे इकडं नाही वाट रे. परत चढ लागला बघ. वारं कसले सुटले. वाईट वारं सुटले हो. आम्ही आता आलेलो आहोत मंदिराजवळ आणि हा मंदिराचा परिसर पूर्ण दगडात काम केलेलं आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिर. हे मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. 10व्या ते 11व्या शतकात हे मंदिर बांधण्याची शक्यता आहे. आणि ते मंदिराच्या समोर आपल्याला आणखी एक मंदिर पाहायला मिळते. आतमध्ये गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते. मंदिराच्या ज्या बाजूने भित्ती बांधलेली आहेत दगडाच्या, त्या दगडामध्ये आपल्याला शिलालेखही पाहायला मिळतो. पूर्ण दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आणि कोरीगाम कसं आहे? 10व्या ते 11व्या शतकातलं हे मंदिर आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस आपल्याला गणपतीची मूर्ती येथे पाहायला मिळते. दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती हरिश्चंद्रेश्वर मंदिराची पश्चिम बाजूकडून हे आपल्याला आणखी एक द्वार पाहायला मिळते. आणि ही आहे मंदिराची उत्तर बाजू. सिद्ध मंदिर महाविष्णू. आतली घुमटची डिझाईन बघ येते बघ. एका साईड तिकड झाल्या डिझाईन बघ.
आम्ही आता आलेलो आहोत केदारलिंग जवळ. हा काम पडला की हां जस्ट केदारलिंग गुफा. यामध्ये इकडे बघ कोरीवकाम कसं केले. कोण सांगितलंय? इथे मंदिरातील तर फक्त एकच खांब शिल्लक आहे. असे म्हणतात की हे 4 युगाचे 4 खांब आहेत आणि आता हा शिल्लक आहे हा फक्त कलियुगाचा खांब आहे. आणि ज्यावेळी हा तुटेल खांब त्यावेळी कलियुगाचा अंत होईल असे इथे मानले जाते. एवढी मोठी हे शिवलिंग आहे. तेच की हे अवसारे आतमध्ये काय काहीच नाही. दुसऱ्या लेणीत जाऊया चला. इथे काय चला इथून आता वर जाऊया चला. हरिश्चंद्रचा कोकण कडा. बर किल्ला बघून आता झालेला आहे आपला. काय पॉईंट बघितल्यात. चला आता खाली उतरूया. खाली उतरा झाला आता. गाडीजवळ जाऊया आणि जाऊया. टार्गेट आपलं पूर्ण झालंय. पूर्ण झालं. आपला हा ट्रेक 14 किलोमीटर झालेला आहे. आता आपण जिथं रूम केली तिथं जायचं, जेवायचं आणि घरी जायचं. रेडी. आता आज आपला ट्रिपचा शेवटचा दिवस. 9 दिवस आपली ट्रिप होती. तर या 9 दिवसात तुला कसं वाटलं जरा अनुभव सांग तुला. मजा वाटली. सुट्टी काढून मी अक्षरशः फिरण्यासाठी आलो होतो आणि खरंच खूप जो ट्रेकिंगचा थरा होता हा म्हणजे अंगावर काटा आणणारा होता. तर आज आमच्या वार्षिक ट्रिपचा 9वा दिवस. पुण्यामध्ये 1 दिवस राहून आम्ही आता घराकडे जातो. 9 दिवस आमचा प्रवास होता गडकिल्ले फिरण्याचा. तर तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला या 9 दिवसात. पहिला अध्यक्ष तुम्ही सांगा अनुभव. 9 दिवसात एवढी आम्ही मजा केली तरी मजा न विसरण्यासारखी. 9-10 दिवस काय आम्ही काढतो खरंच त्या वर्षाला पण नवीन रिचार्ज केल्यासारखं आहे. मजा आली करून मस्त. आणि तर तुम्हाला कसं वाटलं रे. 1 नंबर वाटला. काय जरा असे पहिले 2 दिवस पाय बिय दुखायला लागले, जरा ते चढायला उतरायला त्रास झाला. नंतर व्यवस्थित आपल्याला सवय झाली या 8-9 दिवसात व्यवस्थितपणे. पण आता घराकडे जाऊन नको असं वाटायला कंटाळा आला. काय करणार, घरात 4-5 वेळा फोन येतात असं म्हणतात की आता तिथंच राहावा, इकडे येऊ नको असं व्हायला. तर काय सांगू सांगा. चाललो आम्ही आता घरी आमच्या. चला भेटू तुम्हाला परत आमच्या घरी. आम्ही आता तांबडा पांढरा जाऊन खाणार आहे कोल्हापूरमध्ये. रोज भात आमटे खाऊन आम्हाला आता कंटाळा आलेला आहे आणि आमची ट्रिप मस्तपैकी झालेली झालं. तरी ह्या वर्षीचा आमच्या वर्षी ट्रिपचा अनुभव खूप चांगला होता. सगळ्यापेक्षा चांगला आणि मस्त ट्रिप झाली आमची. मस्त trip झाली. आणि पुढं लवकरच आम्ही दुसरं नियोजन लावू.